आणि यानंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये। पंचगंगा नदीवरच्या वळीवडे इथल्या बंधाऱ्यामध्ये पुन्हा एकदा मृत माशांचा खच पाहायला मिळतोय। प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडलेत आणि हेच मासे सध्या पाण्यावर तरंगतायत। मृत मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मात्र झुंबड उडाली होती। यातली आणखी एक गंभीर बाब म्हणजे हे मृत मासे अनेकांनी चक्क टेम्पोमध्ये भरून नेल्याचंच निदर्शनास आले। त्यामुळे या माशांची विक्रीही होत असल्याची शंका अनेक जण व्यक्त करतायत। आणि सदरील पाण्याचा नमुना पृथक्करणासाठी गोळा करण्यात आलेला आहे। पृथक्करण झाल्यानंतर नेमकं त्याचं कारण कळेल। पण याचं कारण कळल्यानंतर जे घटक जाईल की काय 100% कारवाई करण्यात येईल, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे। आता इथं बऱ्याच ठिकाणी काय होतं, जी वरची गावे वगैरे आहेत तिथे डोमेस्टिक इक्विपमेंटसाठी ट्रीटमेंट वगैरे नाही आहे, त्यांचं सुद्धा पाणी इकडे येतं। ते आपण पृथक्करण झाल्यानंतर आपल्याला स्पष्ट होईलच कोणत्या प्रकारचं पाणी वगैरे येतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।